दादा हा अहो हे घ्या ज्यूस आणलंय. हा हा घेतो ना घेतो. हॅलो मानलेले फादर, बोला. हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? देवा, ओ देवा, मी तुरुंगात असताना तू माझी खूप काळजी घेतलीस. मला काय हवं नको ते पाहिलंस. खूप मदत झाली तुझी आणि तेवढा वेळ थांबला नाहीस. माझ्या लेकीच्या मागे सख्या भावासारखा भक्कम उभा राहिलास. त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमी. आणि ह्या जगन्नात केलेली मदत कधी विसरत नाही. माझी आणि माझ्या बायकोची अशी इच्छा होती की तू घरी यावंस. फादर, काय आपल्या बापाकडनं आपण पैसा घेत नाही हो. हा देवा फक्त आणि फक्त प्रेमाचा भुकेला आहे. आणि पैसा कमवायला बाकी जग पडले की बापाकडून कसा पैसा घ्यायचा? हा अरे देवा, एक मिनिट. तुझा हा काहीतरी गैरसमज होतोय. बरं, मी काय सांगते ते नीट ऐक. यातलं सावलीला काही सांगू नकोस, पण आम्हाला दोघांना असं वाटतंय की तू आमच्या घरी जेवायला यावंस. जेवायला? खरंच? हो, जेवायला. खास घरचं जेवण, आणि तेही माझ्या बायकोच्या हातचं. काय म्हणणं आहे, येणार ना जेवायला? लेखीवर पुछपुछ विचारायची गरजच नाही फादर. तुमचं जेवण रेडी व्हायच्या आत हा देवा तुमच्या दारात रेडी असेल. ये ये, तुझी वाट बघतोय. तुझं खूप खूप स्वागत. ये. निघालोच. बॉस, काय सुपर दिवस आहे आजचा. आज आपल्या मानलेल्या आई बापाने आपल्याला घरी जेवायला बोलवलंय. मी काय म्हणतो, यांनाच खरे आई बाबा मानून टाकू का? हा, एकदाच यांचं नाव आपल्या रेशन कार्डावर चढवतो आणि यांच्या नावाचं आधार कार्ड काढून घेतो. काय बोलता? करू? करतोच, विथ युअर परमिशन. लव यू बॉस. चलो. नक्की आहे. बाय. ये. तुम्ही बोलावलत का? माझी किटी पार्टी आहे, त्यासाठी मला रेडी व्हायचं आणि काही सामान आणायचं बाकी आहे. तर तू आणशील? हो, तुम्ही यादी द्या. ही लिस्ट नक्की व्यवस्थित आणशील ना? हो. ये. ऐश्वर्या मॅडम, बोलवलं होतं का? तुझी बहीण भेटली का? नाही, माझी किटी पार्टी आहे, त्याचं काही सामान आणायचं होतं म्हणून तिला पाठवलं मार्केटला. तर तू पण कामाला लाग आणि व्यवस्थित काम कर, नाहीतर घरी जायचंय का परत? नाही नाही, घरी नाही जायचंय मला. तुम्ही जे काम सांगाल ना ते काम करीन मी. व्हेरी गुड. लागा कामाला. या. या दोघा भाऊ बहिणींना मी इतका त्रास देणार आहे की एक दिवस हे दोघे हे घर सोडून निघून जातील.
बोला. सारंग, कशी आहे आता तब्येत? आहे ठीक आहे मी. आता हे नवीन नाटक कशाला? अरे मी नाटक नाही करत आहे, मनापासून विचारतोय. आणि मी काय तुझ्या आईसारखा खोटेपणाचा बुरखा पांघरून जगणारा माणूस नाहीये, कळलं ना? खरंच काळजी वाटली म्हणून फोन केला. प्रत्येक वेळेला माझ्या आईबद्दल ऐकवायची गरज आहे का तुम्हाला? अरे ऐकवत नाहीये, जे आहे ते आहे, खरं तेच बोलतोय. अहो असं काय करता, द्या इकडे. काहीतरीच काय बोलताय. त्याच्या तब्येतीची चौकशी करायला ना केला आपण फोन. हॅलो सारंग, बाळा कशी आहे तब्येत आता? ठीक आहे मी. खरं तर ना असं फोनवरून वगैरे चौकशी करण्यापेक्षा घरीच येणार होतो प्रत्यक्ष भेटायला, पण म्हटलं घरचं वातावरण आधीच टेन्स असेल त्यात आम्ही म्हणून मग येण्याचं टाळलं. बरं झालं तुम्हालाच हे कळलं, नाहीतर उगाच अजून प्रॉब्लेम वाढले असते. घरी कसे आहेत सगळे? आहे सगळे ठीक आहे. ठेवू मी फोन? सारंग, अरे असं काय करतोस? थांब ना जरा. हे बघ. एक मिनिट सारंग, एक मिनिट. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. मुद्द्याचं बोलता का तुम्ही कधी? बोला. सावली तुझी आयुष्य रेषा आहे हे मी तुला वारंवार सांगत आलेलो आहे. तिचं तुझ्या आयुष्यात येणं हा कोणताही अपघात नाही किंवा घातपातही नाही. ही नियती आहे, हे देवाचं नियोजन आहे. ती तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे तुझ्या आयुष्याची दोरी बळकट होण्यासारखं आहे. अजूनही पटलं नाहीये का तुला हे? माझ्या आयुष्यात कसली जाणीव झाली आणि कसली नाही याचं तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमच्या आयुष्याचं बघा ना. तेव्हा फोन. व्हेरी फनी. काय आहे? अगं ऐश्वर्या, तुझी मॉम नाहीये ना? नाहीतर आपला हा दंगा बघून उगाच चिडतील त्या. डोंट वरी, त्या घरी नाहीये. सो रिलॅक्स, बिंदास. ग्रेट. मूर्ख मुलगी राहिली कुठे? अजून कशी आली नाही? ए हॅलो, सर्व कोण करणार? करतो की. मग कर ना लोक. ये. वाह 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 वाह, एकदम ओव्हरलोड कर दिया आपने. है ना? बस. अहो तुम्ही कुठे गेलात? आलो. बर. देवा, जगन्नाथ खूप छान पान बनवतात हं. नाही, तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट बनवू शकता यावर आपला कडक विश्वास आहे. तू माझं कौतुक करतोय का? बस का बोले तो एकदम एकदम जेन्युइन इंसान हो आप. तुमच्याकडे बघितलं ना की तोंडातून कौतुकच बाहेर पडायला पाहिजे, ऑटोमॅटिक. पुरे. नाही खरंच. अहो या माणसाच्या प्रेमात आहे मी. काय हुशार माणूस आहे, एकदम इंटेलिजंट. बस आता खूप होत. सॉरी. बाय द वे, काय जेवण बनवलं होतं तुम्ही? हा 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 हा, मजा आ गया. तुला आवडलं ना? मग आम्ही पण खुश. हा. बाय द वे फादर, एक सवाल था, म्हणजे आल्या आल्याच विचारणार होतो. हा
भिंतीवरचा फोटो लेक आहे माझी. हो, ट्रॅजेडी. तिच्या मृत्यूला तिलोत्तमा मेहेंदळे जबाबदार आहे. त्या तिलोत्तमा मेहेंदळेच्या शब्दांची धार तिला सहन झाली नाही आणि तिने या जगाचा निरोप घेतला. माझ्या लेकाला नसेल हो अक्कल. मी तर शाणी आहे ना. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. फादर, आपल्याला वाटतच होतं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी लोचा नक्की असणार. कुठेतरी काहीतरी अडकलंय असं वाटत होतं. कोई तो बात है जो आपको अंदर से खा रही है. खरं तर लेक सासरी जाताना बापाच्या काळजाला केवढा मोठा खड्डा पडतो. ते माझी लेक तर जाऊ दे, आता त्या विषयाला हात घालायला नको. फादर, मग सावली तुमची? सावली आम्हाला मेहेंदळे कुटुंबाच्या एका कॉन्सर्टमध्ये भेटली होती. तिला आम्ही पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमची मुलगीच पुन्हा भेटली. तुला माहितीये का देवा, त्या निसर्गाशी ना आपलं एक वेगळं नातं असतं, एक वेगळं कनेक्शन असतं आणि तो ना वेळेच्या वेळी आपल्याला काही संकेत देत असतो. माझ्या घरची सून व्हायची. हा? आपल्या सिस्टरच्या लाईफमध्ये इतकं दुःख आहे, पण तिच्याकडे बघून कधीच असं काहीच वाटत नाही हो. आपल्या नवऱ्याची, आपल्या घराची काळजी घेण्याच्या नादात बिचारीने खरंच सुख अनुभवलंच नाही. तगडी स्टोरी आहे उसकी. तेच तर दुःख आहे आमचं. आणि त्यात सारंग पण. सारंग? सारंग अच्छा लड़का है, बोले तो अपना एकदम बेस्ट बडी है. गर्लफ्रेंड नाही, जस्ट एक फ्रेंड आहे, स्पेशल फ्रेंड. प्रॉब्लेम हाच आहे की मला तिला सॉरी म्हणायचं आहे. तो सिस्टरची काळजी घेतो आपल्या, तिच्याबद्दल खरंच चांगला विचार करतो. डोंट वरी. आता फक्त एकदा सारंग आणि सावली एकत्र आले की माझं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणेन. आता देवा आलाय ना, मग काम झालं म्हणून समजा. आता बघा तो त्याच्या सिस्टरसाठी काय काय करतो ते. डोंट फिअर, बिकॉज देवा इज हिअर. ही विल टेक केअर. हा हा, क्या पान बनाया है, कातिल. वाह. सखदेव, ज्यूस. आलो आलो. हे घे. त्यांना दे.
माफ करा माफ करा, चुकून झाला बघा. चुकून काय चुकून झालं, मुद्दाम केलंयस तू. बघून काम नाही करतायत मूर्ख. कुठे लक्ष असतं? अहो पडलो, चुकून झालं. दादा दादा तू इथे काय करतोयस? मी सांगते, या घरचा नवीन नोकर आहे हा. हे असले नोकर ठेवले तुम्ही, तेही ह्या घरात. काम करायची साधी अक्कल नाही ह्यांना. आता बघत उभा राहणार आहेस की ते जे सांडलंय ते क्लीन करणार आहेस? जा कपडा घेऊन ये. होय करतो. नाही नाही एक मिनिट मी करते साफ, मी करते. हे साऊ, साऊ ते माझं काम आहे आणि माझं काम मला करू दे, तू नको करूस. नाही दादा अगं त्याचे पैसे मिळणार आहेत का मला? एक्झॅक्टली, तुला काम करण्याचे पैसे मिळणार आहेत, ग्लास फोडण्याचे नाही. या ग्लासचे पैसे तुझ्या पगारातून कट करणार आहे मी. जा आता कपडा घेऊन ये. होय काय दादा थांब साऊ तू. नाही. काय ऐश्वर्या, साधे नोकर मिळत नाहीत काम करण्यासाठी तुम्हाला? पाहिलंस, तुझ्यामुळे मला माझ्या फ्रेंड्स कडून काय काय ऐकावं लागतंय. तू त्यांच्या सँडलवर ज्यूस पाडलेस. तू ये पुढे ये ये ये. अगं असू दे, कशाला उगाच. ते क्लीन कर. जे त्यांच्या सँडलवर सांडलंय ते क्लीन कर. होय करतो करतो. सँडल नीट पुसायची. झालं. झालं नाही अजून. माझ्या सँडलवर पण ज्यूस सांडलंय. क्लीन कर. का थांबलास? नीट कर. तुम्हाला माहितीये, हा मूर्ख माणूस ह्या मूर्ख मुलीचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. कसा करत होता? सुख संगीत माफ करा, माफ.